नमस्कार, मी डॉक्टर दिलीप शिंदे. क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत. लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नुकतंच मतदान झालं आहे. त्याची अंतिम जी टक्केवारी आहे ती नुकतीच हातामध्ये पडलेली आहे आणि त्यानंतर नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये नेमकं कोणाला विजय मिळू शकतो आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभानिहाय कोण कोण विजय होऊ शकतो, कोणाला कशाचा फटका बसू शकतो, या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. या भागामध्ये आपण पाहणार आहोत नांदेड लोकसभेचं चित्र. नांदेड लोकसभा निवडणूक 2024च्या एप्रिल महिन्यामध्ये पार पडली आणि दुर्दैवानं वसंतराव चव्हाण यांचं निधन झालं आणि नांदेडला पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागलेलं आहे. 2024च्या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र पाटील चव्हाण हे वसंतराव यांचे सुपुत्र आणि भाजपाकडून डॉक्टर संतुकराव हंबर्डे हे दोन मातब्बर उमेदवार रिंगणामध्ये होते. वंचितचे अविनाश भोसीकरही रिंगणामध्ये होते, परंतु त्यांचा प्रभाव यावेळेस दिसून आलेला नाही. म्हणून काँग्रेसचे रवींद्र चव्हाण आणि भाजपाचे डॉक्टर संतुकराव हंबर्डे या दोघांमध्ये सरळ लढत झालेलं आपल्याला दिसून येतं. एकूणच विधानसभेसोबत ही पोटनिवडणूक असल्यामुळं बरीच क्लिष्ट प्रक्रिया होती. मतदान करताना अनेकांना काही तांत्रिक अडचणी येत होत्या की कोणत्या मशीनवर विधानसभा, कोणत्या मशीनवर लोकसभा, सर्वसामान्य अशिक्षित मतदारांसाठी हा मोठा प्रश्न होता. त्यामुळं जी काही क्रॉस वोटिंग आहे किंवा सरसकट मतदान आहे, यावेळेस मात्र काही ठिकाणी काही उमेदवारांना नुकसान आणि फायदा होऊ शकतो. खरं तर 2019ची जी सार्वत्रिक निवडणूक लोकसभेची झाली होती आणि 2024ची जी सार्वत्रिक निवडणूक झाली होती, ह्या दोन निवडणुकांमध्ये जी मतदान झालं होतं किंवा मतांची जी टक्केवारी होती यामध्ये काही फार असा फरक नव्हता. साधारणतः 1 ते 2,000 मतांचा फरक 2019 आणि 2024च्या निवडणुकीमध्ये होता. 2019ला ज्या पद्धतीनं भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर हे विजयी झाले होते, तेच गणित थोडंसं उलटं झाल्यामुळं काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे 2024च्या निवडणुकीमध्ये विजयी झाले होते. आपण जर आकडेवारी बघितली तर 2019ला नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिणमधून भारतीय जनता पक्षाला मताधिक्य मिळालं होतं, जे की आपण 2024ला बघितलं की नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिणच्याच बळावर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे निवडून आले होते. तर तशीच मतांची टक्केवारी ही 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपा उमेदवाराच्या पारड्यात पडली होती. म्हणजे याचा अर्थ असा की तेव्हाचं जे चित्र होतं, हिंदू असतील, मुस्लिम असतील किंवा दलित वोट असेल, तर हे जे चित्र होतं ते थोडंसं वेगळं होतं. कारण 2019च्या निवडणुकीमध्ये डॉक्टर यशपाल भिंगे हे वंचितकडून निवडणुकीमध्ये होते आणि जवळपास 1,62,000-66,000 मतं त्यांनी त्या निवडणुकीमध्ये घेतली होती. म्हणजे काँग्रेसची जी वोट बँक होती ती वोट बँक ही यशपाल भिंगे यांनी खाल्ली होती. म्हणून तेव्हा भाजपाचा विजय आपल्याला दिसून आला. परंतु 2024च्या निवडणुकीमध्ये मात्र ते चित्र वंचितला उभं करता आलं नाही. जवळपास 92,000 ते 96,000 मतं अविनाश भोसीकर यांना मिळाली. पण जी मुस्लिम मतं होती, ही मुस्लिम मतं एकखट्ट्या म्हणजे एक गठ्ठा ज्याला आपण म्हणूयात, ही एक गठ्ठा मतं काँग्रेसला पडली आणि हिंदू मतांची टक्केवारी घसरल्यामुळं 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे निवडून आले होते. त्याला काही अनेक पार्श्वभूमी होती की जसं अशोकराव चव्हाण हे काँग्रेसमधून भाजपामध्ये गेले, त्यांच्याबद्दलची नाराजी होती. जरांगे फॅक्टर होतं, मराठा मत जे होतं ते महाविकास आघाडीकडे कललेलं आपल्याला दिसून आलं. त्याच्यामुळं काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. पण आता ह्या मागच्या 6 महिन्यातला जो काही फरक आहे, तो जी काही नाराजीची तीव्रता आहे ती तीव्रता कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. जरांगे फॅक्टर मनोज जरांगे यांनी जी काही राजकीय भूमिका बदलली, वेळोवेळी बदलत राहिले, त्यामुळं मराठा जे मत होतं त्याची जी तीव्रता आपल्याला सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 2024च्या दिसून आली, ती आत्ता पोटनिवडणुकीमध्ये दिसून आली नाही. आणि जे मतदान मुस्लिम समाजानं एक गठ्ठा काँग्रेसला केलं होतं, त्याची जी टक्केवारी होती ती टक्केवारीसुद्धा आत्ता दिसून येत नाही. परंतु नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर ह्या दोन भागामधला मतांचा टक्का मात्र वाढलेला आपल्याला दिसून येतो. आपण मतदारसंघनिहाय जर विचार केला तर भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अशोकराव चव्हाणांबद्दल नाराजी असतानाही 1,000 मताची लीड ही भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांना होती. वसंतराव चव्हाण तिथून मायनस होते. नायगाव मतदारसंघामधून जर बघितलं तर आपण 4,000 ते 5,000 ही काँग्रेसच्या बाजूनं मतं गेली होती आणि मुखेड मतदारसंघामध्ये शेजारच्या 5,000ची लीड ही भाजपच्या उमेदवाराला होती. म्हणजे फार काही मतांचा फरक
चिखलीकर आणि वसंतराव चव्हाण यांच्यामध्ये दिसून येत नव्हता. पण नांदेड दक्षिण आणि उत्तरनं चमत्कार केल्यामुळं काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. हे आपण एकूण मतदारसंघावर जर नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल. पण आताचं जे चित्र आहे, मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे, मतदारांची संख्या देखील वाढलेली आहे. आता ही वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर आहे? एकूण जर आपण बघितलं तर मागे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हिंदू मतदान कमी झालं होतं. हिंदू पट्ट्यातलं, हिंदू बहुल भागातलं मतदान जे आहे ते कमी झालं होतं. आत्ता बटेंगे तो कटेंगे किंवा एक आहे तो सेफ आहे, ह्या ज्या काही सुप्त पद्धतीची जी लाट होती, तर ह्या सुप्त पद्धतीची लाट आणि त्याशिवाय केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे. मग आपणही आपल्या जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये आपण भाजपाचा उमेदवार दिला तर आपल्या मतदारसंघाचा विकास होईल, ही जी काही प्रचार करण्यात आला, याचा फायदा निश्चितपणे भाजपाला होताना आपल्याला आढळून येतो. आपण विधानसभा निहाय जर मतदारसंघामध्ये टक्केवारी बघितली तर 2019, 2024ची सार्वत्रिक निवडणूक आणि 2024ची पोटनिवडणूक असं आपण 3 टप्प्यामध्ये या ठिकाणचं मतदान बघूयात. 2019 आणि 2024मध्ये फार काही फरक दिसणार नाही. पण 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आणि 2024च्या पोटनिवडणुकीमध्ये मात्र मतांची फार टक्केवारी वाढलेली आहे. फार मोठा फरक आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. साधारणतः एकूण 6 मतदारसंघामध्ये विधानसभेच्या, म्हणजे लोकसभेमध्ये नांदेड जिल्ह्यातले 6 विधानसभा मतदारसंघ येतात. तर ह्यावेळेस 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा आत्ताच्या पोटनिवडणुकीमध्ये 1,61,000 मतं वाढलेली आहेत. म्हणजे जवळपास 1,60,000 जी मतं वाढली, ही मतं कुणाची आहेत असा जर विचार केला तर एकंदर ही मतं हिंदू टक्का वाढल्याचं लक्षण आपल्याला दिसून येतं. आणि जेव्हा हिंदू टक्का हा वाढलेला आपल्याला लक्षात येईल तेव्हा भाजपाचे उमेदवार हे विजयाच्या दिशेनं चाललेले आहेत हे आपल्याला कळतं. त्याच्यावरून आकडेवरून आपल्याला लक्षात येतं. आपण बघूयात भोकर विधानसभा. 2019मध्ये 1,95,110 इतकं मतदान झालं होतं. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 24च्या 1,91,582 मतदान झालं होतं, म्हणजे 4,000 मतदान कमी झालं होतं. पण 2024च्या सार्वत्रिक पोटनिवडणुकीमध्ये 2,31,000 मतदान झालेलं आहे. म्हणजे 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा पोटनिवडणुकीमध्ये या ठिकाणी 40,000 मतदान वाढलेलं आहे. त्या ठिकाणी एक लक्षात घ्या, भाजपाचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण ह्या भोकर विधानसभा निवडणुकीमध्ये रिंगणात आहेत. विधानसभा आणि लोकसभेची पोटनिवडणूक एकत्र झाल्यामुळं 2 चिन्ह त्या ठिकाणी मारायची होती, इकडे एक इकडे एक. मग ते कोणतं का मारणार? पण जेव्हा तुम्ही एखादं चिन्ह फिक्स करता किंवा त्याच्यासाठीचा प्रचार करता तर त्या मतदारसंघामधून विधानसभेचा जर उमेदवार तगडा असेल त्या पक्षाचा तर त्याचा फायदा हा लोकसभेच्या उमेदवाराला साहजिकपणे होतो. क्रॉस वोटिंग ही फार कमी प्रमाणामध्ये होते आणि ती फार कमी लोकांना कळते. त्याच्यामुळं या ठिकाणी 40,000चं जे मताधिक्य आहे, मतदान वाढलं आहे, तर याचा फायदा निश्चितपणे भाजपाच्या उमेदवाराला झाल्याशिवाय राहणार नाही. त्याशिवाय नांदेड दक्षिणमध्ये आपण ज्याचा प्रभाव मागच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 2024च्या बघितला तर या ठिकाणी नांदेड दक्षिणला 2019मध्ये 1,79,840 इतके मतदान झालं. 2024च्या निवडणुकीमध्ये 1,86,163 इतकं मतदान झालं, म्हणजे 6,000 ते 7,000चा फरक होता. पण पोटनिवडणुकीमध्ये हेच मतदान 2,02,718 इतकं झालं. या ठिकाणी 16,000चं मतदान वाढलेलं आहे. टक्केवारी या ठिकाणची 63.99 इतकी आहे. नांदेड उत्तरचा जो प्रभाव 24मध्ये झाला, 40,000चं मताधिक्य काँग्रेस उमेदवाराला मिळालं होतं. त्या उत्तरमध्ये 2019ला 1,92,467 मतं, तर 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 1,99,665 मतं मिळाली, म्हणजे पडली होती. याच्यामध्ये 7,000 मतांचा फरक आहे. आत्ता 2024च्या पोटनिवडणुकीमध्ये 2,17,522 इतकं मतदान झालं. या ठिकाणी 18,000 मतदान वाढलेलं आहे. मी जी आपल्याला संदर्भ दिला होता की 2019च्या निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकरच्या भाजपला या ठिकाणाहून 30,000चं मताधिक्य मिळालं होतं. तेच 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेसला 40,000चं मताधिक्य मिळालं होतं. म्हणजे हा जो मतांचा फरक आहे, हिंदू मतदान कमी झालं, मुस्लिम आणि वंचितचं मतदान एकट्ठा पडल्यामुळं काँग्रेसच्या उमेदवाराला तेवढं मताधिक्य मिळालं होतं. आत्ता ती मताची लीड कापून, म्हणजे मतदानाची लीड कापून 18,000 मतदान अधिक झालेलं आहे.
याचा प्रभाव आपल्याला असा लक्षात येईल की अब्दुल सत्तार हे काँग्रेसचे विधानसभेच्या रिंगणामध्ये आहेत आणि या ठिकाणी देखील बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ हैचाही प्रचार झाला. बालाजी कल्याणकर हे विधानसभेचे उमेदवार शिवसेनेचे होते. त्यामुळं या ठिकाणी अब्दुल सत्तार आमदार होऊ नयेत याच्यासाठी जे हिंदू मतदान आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये झालं. आता विधानसभेची आपण नंतर चर्चा करूयात, पण जे काही हिंदूंचं मतदान झालं हे निश्चितपणे भाजपाच्या पारड्यामध्ये पडल्याचं आपल्याला दिसून येतं. ही जी टक्केवारी वाढलेली आहे ही देखील भाजपाच्या पथ्यावरची टक्केवारी आहे. आता आपण जाऊयात नायगाव मतदारसंघ, जे होम ग्राउंड आहे रवींद्र पाटील चव्हाण यांचं. आणि या ठिकाणाहून लोकसभेला आपण जर मागच्या वेळेस बघितलं तर साधारणतः भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारामध्ये 4 ते 5 हजाराची लीड काँग्रेसच्या उमेदवाराला होती. आत्ता आपण जर बघितलं तर नायगावमध्ये 2019ला 1,96,308 इतकी मतं मिळाली होती, मतदान झालं होतं. 2024ला फार मोठा फरक पडला नाही, 300 मतांचा फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वसंतराव चव्हाण रिंगणात असताना या ठिकाणी 1,96,613 इतकं मतदान झालेलं आपल्याला दिसून येतं. एवढं झाल्यानंतर त्या ठिकाणी 4,000ची लीड ही काँग्रेस उमेदवारांना होती. आत्ता पोटनिवडणुकीमध्ये मात्र हा मतांचा टक्का वाढलेला आहे. विधानसभेची निवडणूक असल्यामुळं की ते उमेदवार जोर लावतात स्थानिकचे विधानसभेचे उमेदवार, त्याच्यामुळं हा टक्का वाढणं साहजिक आहे. आता हे जे मतदान वाढलं ते कोणाच्या पथ्यावर आपण बघूयात. 2,17,522 इतकं मतदान हे 2024च्या पोटनिवडणुकीमध्ये झालेलं आहे. हा फरक 33,000 मतांचा आहे. आता त्या ठिकाणी असं सांगितलं जातं की जे उशिरापर्यंत मतदान झालं, हे उशिरापर्यंत झालेलं मतदान हे लक्ष्मीची कृपा झाल्यामुळं कदाचित झालं असावं. एकदम वाट बघत जी काही लोकं बसली होती ती वाट बघणाऱ्या लोकांना त्यांची अपेक्षा पूर्ण झाल्यामुळं की काय एकदम ते मतदान केंद्रावर आले आणि ही संख्या वाढली आणि मतदान लांबत गेलं उशिरापर्यंत असंही बोललं जातं. पण किमान त्याच्यापैकी काही मतदान हे निश्चितपणे राजेश पवारांच्या भाजपला जाऊ शकतं. त्याच्यामुळं हे वाढलेलं 33,000चं मतदान काँग्रेसच्या पारड्यात आहे की भाजपच्या पारड्यात आहे हे फार महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे. कारण मतदानाची संख्या ही मोठी आहे. नायगावमध्ये 74% मतदान विधानसभानिहाय लोकसभेसाठी झालेलं आहे. 74% मतदान झालेलं आहे. देगलूर, मागच्या वेळेस देगलूरमधून भाजपाच्या उमेदवाराला जवळपास 1,000ची लीड होती त्या ठिकाणी. आणि आत्ता देगलूरमध्ये आपण जर बघितलं तर 2019ला 1,82,506 मतदान झालं होतं. 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 1,81,861 मतदान झाले, म्हणजे 1,000 मतदान कमीच झालं होतं. मताची टक्केवारी घसरलेलीच होती. पण आता लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये 1,97,409 इतकं मतदान झालेलं आहे. हा आकडा 16,000 मतांच्या फरकाचा आहे. त्या ठिकाणी देखील ज्याला आपण त्रिकोणी लढत म्हणूयात, त्रिकोणी लढत त्या ठिकाणी झाली. काँग्रेस, भाजपा आणि अपक्ष उमेदवार साबणे यांच्यामध्ये झालेली आहे. तर हा वाढलेला टक्का नेमका कोणाकडे गेला हे देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे. आता मुखेड मतदारसंघामध्ये 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जवळपास 4 ते 5 हजाराची लीड डॉक्टर तुषार राठोड यांनी त्या ठिकाणाहून मिळवून दिली होती, म्हणजे भाजपचं प्राबल्य त्या ठिकाणी दिसून आलं होतं. आता 2019ला 1,66,944 इतकं मतदान, 2024ला 1,67,776 इतकं मतदान, म्हणजे साधारणतः 1,000 मताचा फरक 2019 आणि 2024च्या निवडणुकीमध्ये झाला होता. आता त्या ठिकाणी 2,15,402 इतकं मतदान झालेलं आहे. हा मतांचा फरक 38,000चा आहे. जे मतदान झालेलं आहे त्या मतदानाचा फरक हा 38,000चा आहे. मग त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर डॉक्टर तुषार राठोड भाजपाचे यांनी निश्चितपणे 1 मत आपल्यासाठी आणि 1 मत लोकसभेच्या कमळासाठी मागितलेलं असणार आहे. त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार आहेत. एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले बालाजी खदगावकर, हे देखील मला वाटतं की लोकसभेसाठी त्यांनी भाजपसाठीच मतदान मागितलं असेल. आणि राहिले हनुमंतराव बेटमोगरेकर यांचा काही फार मोठा प्रभाव त्या ठिकाणी दिसून आला नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी भाजपकडे हे जे वाढलेलं मतदान आहे तर हे भाजपच्या पारड्यामध्ये निश्चितपणे पडलं असेल असं आपण गृहीत धरूयात. एकूण जर आपण टक्केवारी बघितली तर 67.81 इतकं मतदान हे लोकसभेसाठी झालेलं आहे. आणि वाढलेला मतदानाचा टक्का हा हिंदू मतांचा असल्यामुळं
हे मत भाजपच्या पारड्यामध्ये पडलेलं असणार आहे आणि हे मत भाजपच्या पारड्यामध्ये पडल्यामुळं यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. पोटनिवडणुकीमध्ये हा आपण एकूणच अंदाज, मतदारांचा कौल आणि वाढलेली टक्केवारी ही जर आपण बघितली तर भाजपाचे डॉक्टर संतुकराव हंबर्डे हे विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला दिसून येत आहेत. एकूणच स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळं काँग्रेसला आणि एकूणच पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण यांना सहानुभूती मिळेल अशी एक अपेक्षा होती. परंतु जो गदारोळ विधानसभा निवडणुकीचा होता तर त्या गदारोळामध्ये ही सहानुभूती आपल्याला विरळ झालेली किंवा कमी झालेली आपल्याला दिसून आली. सहानुभूती किंवा भाजपाचे 2 उमेदवार म्हणजे रवींद्र चव्हाण आणि डॉक्टर संतुक हंबर्डे हे एकमेकावर आरोप प्रत्यारोप किंवा आपली मतांची पेरणी, विचारांची पेरणी हे कुठेही दिसलेलं नाही. एकूणच विधानसभेच्या ह्या गदारोळामध्ये लोकसभेची पोटनिवडणूक ही झाकोळलेली होती आणि या झाकोळलेल्या पोटनिवडणुकीमध्ये कटेंगे बटेंगे वगैरे वगैरे जे काही सेफ वगैरे जे काही होतं याच्यामध्ये हिंदूंचा टक्का वाढलेला आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याबरोबरच भाजपाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते जे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर नाराज होते, हा जो गट आहे हा गट देखील या निवडणुकीमध्ये सक्रिय झालेला आपल्याला दिसून येतो आणि विधानसभेचे जे काही भाजपाचे उमेदवार आणि भाजपाचे समर्थक बंडखोर उमेदवार होते यांनी जे काही भाजपसाठी मत मागलेलं आहे विधानसभेमधून ते आपसुकच हे लोकसभेला फायद्याचं ठरेल आणि ते ठरणार आहे. आणि येणाऱ्या 23 तारखेला लोकसभेचं जे चित्र आहे ते कदाचित उलटू शकतं. आजचा जो कौल आहे तो डॉक्टर संतुक हंबर्डे भाजपाचे उमेदवार यांच्या दिशेनं जाताना आपल्याला दिसून येतो. आपण लवकरच भेटूयात विधानसभा मतदारसंघाच्या चर्चेवर. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.